महायुती सरकारमध्ये खासगी सचिवांच्या नेमणुकीचा मुद्दा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे, कारण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन 6 महिने झालेत। मात्र अजूनही 7 मंत्र्यांना खासगी सचिवाची नियुक्ती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची परवानगी मिळालेली नाहीये। या संदर्भात शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याचीही माहिती आहे। त्यामुळे महायुतीमध्ये फार काही आलबेल नाही हे चित्र दिसतंय। ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात खासगी सचिव नसलेल्या मंत्र्यांवर। 7 मंत्र्यांना सचिव नियुक्तीला अजूनही संमती देण्यात आलेली नाहीये। महायुतीमध्ये गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री, दत्ता भरणे क्रीडा मंत्री आणि शंभूराज देसाई पर्यटन मंत्री आहेत। या तिघांना अजून खासगी सचिव मिळालेले नाही, त्यासाठी परवानगी त्यांना मिळालेली नाहीये। तर उदय सामंत उद्योग मंत्री, छगन भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत। या दोघांनाही अजूनही खासगी सचिव मिळाले नाहीयेत। तर गणेश नाईक वनमंत्री आणि संजय राठोड जलसंधारण मंत्री, या दोघांनाही अजून तरी खासगी सचिव मिळाले नाहीयेत। महायुतीत खासगी सचिव नियुक्ती हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे, त्यामुळे खदखद निर्माण झाली। 7 मंत्र्यांना सचिव नियुक्तीला अजून तरी मुख्यमंत्र्यांकडून संमती मिळालेली नाहीये। फडणवीसांनी 7 मंत्र्यांना खासगी सचिव नेमण्यासाठी अजूनही संमती न दिल्यानं या मंत्र्यांमध्ये खदखद निर्माण झालेली आहे। यात गणेश नाईक, त्यानंतर संजय राठोड सोबतच शंभूराज देसाई, उदय सामंत या महत्त्वाच्या मंत्र्यांचा समावेश आहे।